नमस्कार मंडळी, खूप दिवस झाले आपण गार्डनमध्ये काय काय अपडेट झालेला आहे ते बघितलेलं नाही मिळत. रायगडचा व्लॉगसुद्धा आलेला आहे, तो सुद्धा आपण अपलोड करणार आहेत, पण एडिट करायचं बाकी आहे. आणि इतके दिवस झाले आमच्या कॉलेजमध्ये एक इव्हेंट आहे, तर मला इव्हेंटला थोडंसं मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे, तर तिथे कामं करावे लागतात. तर मी कॉलेजमध्येच असतो, तर घरी मी जास्त नसतं, फक्त पाणी टाकायला मला थोडासा वेळ मिळतो, तर मी तितक्यातच पाणी टाकून घेतो. तर गार्डनमध्ये काय काय अपडेट झाल्यात ते बघूयात. आधी तुम्ही तिथे बघू शकता, जांभूखालच्या झाडांची इथे छान अशी जास्वंदी फुललेली आहे. त्यानंतर आपलं गार्डनचा अपडेट बघूयात. जी आपली पत्र्यावर झाडं होती ती बघूयात. ती बघा, तिकडे माझी झाडं आहेत. तर चला बघूयात जवळून. तर मंडळी, ह्याच्यामध्ये कोथिंबिरी टाकलेली, म्हणजे कोथिंबिरीच्या बिया म्हणजे धणे टाकलेले, ते उगवलेले आहेत. लहान लहान कोथिंबिरीची रोपं आलेली आहेत. त्याच्यानंतर झिनिया खूप मस्त अशी फुलत आहे. त्याच्यानंतर इकडे गझानियाला पण एक फुल आलेलं आहे आणि ह्यावाल्याला एक कळी आहे. आणि हे कांदेसुद्धा मस्त वाढलेले आहेत. ब्रॉकलीला तर काय अजून ब्रॉकली आलेली नाही. हे ग्लार्डियाचं फूल, ह्याला आता सीड्स तयार होत आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त अशा सीड्स त्याला तयार होत आहेत. त्याच्यानंतर इथे पण सीड्सच त्याच्या तयार होत आहेत. पुढे बघितलं तर हा पर्पलवाला कोबी, ज्याची वाढ खुंटलेली आहे, तर बघूयाला आलं तर ठीक, नाही तर ह्याला मी काढूनच टाकणार आहे. त्याच्यानंतर रायगडला गेलो, त्याच्यामुळे खूप दिवस पाणी झाडांना मिळालं नव्हतं, तर ह्याची पानं सर्व करपून गेलेली आहेत, तुम्ही बघू शकता. तरी इथे राहिलेलं आहे झाड, त्याला एक छोटंसं फूलसुद्धा आलं आहे. त्याच्यानंतर लेटस खूप मस्त ग्रो होत आहे. टॅमॅटो एक पिकत आलेला आहे बघा. त्याच्यानंतर झेंडूची फुलंसुद्धा भरपूर आलेली आहेत. पुढे आपण बघितलं तर इथे सुद्धा एक झेंडूचं आहे, हे सुद्धा उन्हामुळे करपलेलं आहे. हे पण एक डेहलियाचंच आहे मिनी, ते वाढायचं अजून बाकी आहे. बिजलीला पण अजून काहीच आलेलं नाही आहे. पुढे आपण बघितलं तर आपल्या जरॅनियमला छोटीशा कळ्या आलेल्या आहेत. त्यानंतर इथे सुद्धा आपला एक गझानिया आहे, हे सुद्धा जरॅनियमच आहे. इथे एक टॅमॅटो आहे, त्याला फुलं आलेली आहेत, ही बघा. पुढे बघितलं तर इकडे सुद्धा मिनी डेहलियाच आहे. आपल्या कोथिंबीरीला इकडे धने पकडलेले आहेत. इथे सुद्धा झेंडू. अडॅनियमला कळ्या आलेल्या आहेत. इथे सुद्धा कळ्या आलेल्या आहेत. त्यानंतर छोटे आहेत त्यांना नाही आल्या, मोठ्याला तर फुलं तुम्ही बघितलीच असतील मागच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर ह्यालासुद्धा कळ्या येत आहेत. नवीन नवीन अशा कळ्या त्याला तयार होत आहेत. पुढे इथे बघितलं तर मिरची आपली परत त्याला पालवी फुटलेली आहे, आपण जे तोडलेलं, आता त्याला नवीन नवीन मिरच्या येतीलच. त्यानंतर जी आपल्याला पर्पल शेवंती सांगितली होती, ती मात्र पर्पल न होऊन ती ऑरेंज रंगाचीच आहे. छान अशी मोठी मोठी फुलं आहेत. पर्पल नाही आली त्याचं दुःख तर झालं, पण छान अशी फुलं आली ना तर इतकंसुद्धा दुःख नाही झालं. बघा, छान असा कलर आहे. कोबी पण हा छान वाढलेला आहे. हा कोबीसुद्धा छान वाढत आहे. ही ब्रॉकलीसुद्धा वाढत आहे मस्त. आणि ही त्या मागच्या व्हिडिओमध्ये ह्या सर्व कळ्या होत्या, त्या आता फुललेल्या आहेत. छान अशी पिवळ्या रंगाची फुलं आलेली आहेत. छोटीशी कुंडी पण पूर्ण भरून गेलेली आहे फुलांनी. खाली अजून बेबी प्लांटसुद्धा आहेत. त्यानंतर ही जी ऑरेंज सांगितलेली, आय थिंक ही थोडासा ह्याला रेड कलर तुम्ही बघू शकता, रेडिश कलर आहे याचा थोडा, छान असा कलर. अजून हे पूर्णपणे फुललेलं नाही आहे. ही ब्रॉकली पुढे सुद्धा ब्रॉकलीच आहे. त्याच्यानंतर इकडे सुद्धा जरबेराच आहेत. हा एक कांद्याचा रोप, कोथिंबीर. पुढे बघितलं तर ह्या स्ट्रॉबेरीला एक छोटीशी अजून स्ट्रॉबेरी होती, ती मी हार्वेस्ट केली. ह्या स्ट्रॉबेरीच्या सुद्धा 2 स्ट्रॉबेरी हार्वेस्ट केलेल्या आहेत. उन्हामुळे त्या काळ्या होतात, पण ना टेस्टमध्ये फरक नाही पडत. टेस्ट एकदम ही वाली गोड आहे आणि ही वाली आंबट आहे. पुढे बघितलं तर इथे सुद्धा मिनी डेहलिया. इथे सुद्धा मिनी, हा पिंक कलर आहे, पण इतके दिवस मिनी बघितलेलं नाही मिळत, पण पिंक कलर आहे. याचं फुल मी पूर्णपणे फुललेलं नाही बघितलं. खाली तिकडे थोडीशी मेथीसुद्धा आलेली आहे. इथे सुद्धा मिनी डेहलिया आणि हे आपले ग्लॅड्युलस पण चांगले ग्रो होत आहेत. ह्यावाल्या डेहलिया काही चांगला ग्रोथ नाही होत आहे, बट जाऊ दे. झिनिया इथे सुद्धा
इथे सुद्धा कोथिंबीर, हे सुद्धा कांदा, त्याच्यानंतर इथे झिनिया, सदाफुली आणि इकडे झेंडू. तर एवढाच आपला अपडेट होता. खूप सारी झाडं तर मी कमी केली आहेत. शेवंतीची अर्धी झाडं खाली नेलेली आहेत. तर आजचा व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ माझ्या बघत राहा. आपण रायगडचा व्लॉगसुद्धा टाकणारच आहोत, लवकरच तो सुद्धा अपलोड करूयात. धन्यवाद.